विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय गंभीर विषय आहे बरं का. अतिशय गंभीर विषय आणि मला माहिती आहे, की बऱ्याच लोकांना ही गोष्ट अगदी रिलेटेबल वाटेल. जसं आपल्याच बाबतीत घडलंय असं वाटेल. काय? तर मी तुम्हाला सांगतो. एक पालक म्हणून आपण काय करतो आपल्या मुलांसाठी? तर पहिलीपासून अरे पहिली कशाला? आता मी तुम्हाला सांगतो पुण्या-मुंबईत ते काय असतं रे ज्युनियर के-जी, सीनियर के-जी, लोअर के-जी वगैरे काय ज्या के-जी-च्या डिव्हिजन असतात ना, एकेका वर्षाची लाख-लाख रुपये फीज आहे. काही स्कूलमध्ये 1-1 लाख रुपये फी आहे. चला ठीक आहे. म्हणजे पहिलीपर्यंत पोरगं जातंय तोपर्यंत 3-4 लाख रुपये खर्च. 1ली ते 10वी पुन्हा इंटरनॅशनल स्कूल, ओके. किंवा कुठेतरी हॉस्टेलला, कुठेतरी इकडं-तिकडं किंवा काही इंटरनॅशनल स्कूल आहेत, ज्यांच्या वर्षाच्या फी आणि इथं सगळा खर्च लाखाच्या वर जातोय. म्हणजे विचार करा, की जर आपण बघितलं, की 1ली पर्यंत 2-3 लाख, 1ली पर्यंत 10 ते 12 लाख म्हणजे 10वी पर्यंत म्हणायचं होतं मला, की 10वी पर्यंतच 15 लाख रुपये पालक खर्च करतोय. कशावरती? मुलाच्या शिक्षणावरती. का? कारण त्याला मुलाचं भविष्य पाहिजे. माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी कितीही पैसे खर्च करायला तयार आहे. पण कटू सत्य असं आहे, की आपण पैसे खर्च करतोय, त्याचा मोबदला मिळतोय का आपल्याला? मिळतोय का रिअॅलिटीमध्ये त्या विषयावर बोलायचं आपल्याला. चला 10वी पर्यंत काय होतं माहितीये का, की मुलगा कसंही 90+ पर्सेंटेज मिळवतोय. एक मीडियम असेल तरी. मीडियम बोलतोय मी मीडियम. म्हणजे 9वी पर्यंत तो काय करत नाहीये, 10वीत पण काय करत नाहीये. शेवटचे 2-3 महिने मात्र ना पेटून उठून अभ्यास करतोय. ओके, जबरदस्त दिवस-रात्र जागून आणि 95% 96% 97% मार्क तो विद्यार्थी मिळवतोय. चला इथपर्यंत आनंदी आनंद आहे. आपण समाधानी आहोत. जाऊ दे पैसे गेले, मार्क मात्र 97% 98% मिळवलेत. आता पुढे काय? आता स्पर्धा वाढलेली आहे. इंजिनिअरिंग करून काय होणार नुसतं साध्या कॉलेजमध्ये, तर आय-आय-टी मधूनच पास आउट व्हायला पाहिजे. त्यासाठी जे सारखी एक्झाम दिली पाहिजे किंवा एम-बी-बी-एस डॉक्टर व्हायचंय. मग नीट सारखी परीक्षा आली. मग पुन्हा आल्या नवीन-नवीन अकॅडमीज. तर काही नॉर्मल सांगतो, नॉर्मल अकॅडमीची फीस सुद्धा 3 लाखापासून सुरुवात होते आणि तसा तुम्ही भराल तेवढ्या फीज आहेत मग. अगदी 10-10 लाख रुपये फी घेणारे पण क्लासेस आहेत. 2 वर्षाचे 5 लाख घेणारे तर कॉमन क्लासेस आहेत. म्हणजे पुन्हा आला का लाखो रुपये खर्च. पण इथून पुढे प्रॉब्लेम स्टार्ट होतोय. 10वी नंतर काय होतंय, मुलांना थोडंसं अवघड जायला सुरुवात होते आणि इथून सुरुवात होते वेगळ्याच तणावाला. डिप्रेशन, तणाव. का? लाखो रुपये भरलेत, आता कळत काहीच नाहीये. कळत नाहीये, आपली मुलं अभ्यास करत नाहीये, हे कटू सत्य आहे. हां, त्यांना जमतच नाहीये, त्यांना ते झेपतच नाहीये. बरं हे असंच राहणार का मग? ह्यातून काही उपाय नाहीये का? तर आहे उपाय. तर काय उपाय आहे? तर पहिली गोष्ट आपल्या मुलांशी जेव्हा आपण बोलू ना, तेव्हा आपण त्यांना विचारलं पाहिजे, की "तुला हे समजतंय का? जमतंय का?" काय होतं माहितीये का, की जे मेन्स जाऊ दे, काही क्लासमध्ये 12th मध्ये गेल्यानंतरच ॲडव्हान्सची प्रिपरेशन स्टार्ट होते. एक तर मेन्स होईना, त्यात ॲडव्हान्स तेही इतक्या फास्ट शिकवलं जातं, की विचारूच नका. हो, फास्ट शिकवलं जातं अकॅडमीजमध्ये, की 10वी पर्यंत सगळं एकतर सिलेबस ईझी असतो. तुमच्या मुलांना समजतं. त्यात आणखी तुम्ही एक्स्ट्रा कोचिंग पण लावता. म्हणजे शाळेत पण समजतंय. ओके. आजच मी सांगतो, मी माझ्या ऑफलाईनच्या क्लासमधल्या 9th स्टँडर्डच्या एका मुलाची वही बघितली. एक्स्ट्राऑर्डिनरी त्या स्कूलमधल्या टीचरनी शिकवलं होतं. मी म्हटलं, कोण आहेत मॅडम या?" मॅडमचं नाव त्यानं सांगितलं. मी म्हटलं, "कसलं भारी शिकवलंय. कुठला पॉइंट मिस केला नाही." मग 10वी पर्यंत आहे हो. आता मला सांगा ना, एक तर 11वी-12वीत मुलं कॉलेजलाच जात नाहीत. डमी कॉलेज. कॉलेजला जातच नाहीत. बरं गेले तर कॉलेजमध्ये कुठं होतंय? नाही होत. 10वी प्राथमिक शिक्षक सगळ्यात जास्त कष्ट घेतात. त्यांना शाळेच्या कामाबरोबर शासनाची पण बरीचशी कामं करावी लागतात, पण ते करतात. मी अशा शाळा बघितल्यात 1ली ते 7वी वर्ग असतात, 2च शिक्षक असतात. तरी ते घेतात. मुलांसाठी झटतात. माध्यमिक सुद्धा खूप काम करतात. पण काय होतं कुणास ठाऊक 11वी-12वीत म्हणावं तसं होत नाही बरं का. सगळेच एकाच माळेचे मणी नसतात. काही चांगले शिक्षक पण असतील नक्कीच बरं का. मला सगळ्यांना बोलायचं नाहीये. पण दुर्दैवानं आपल्या बाबतीत काय होतं मुलांच्या बाबतीत मग? मला करायचंय, पण मला समजतच नाहीये. समजतच नाहीये. माझंच उदाहरण तुम्हाला किती वेळा सांगितलंय. 10वी पर्यंत मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क असणारा मी 11वी-12वीत मॅथ्समध्ये एकदम कमी आलो. इंजिनिअरिंगला तर माझे सब्जेक्ट M1, M2, M3 राहायला लागले. फेल होत होतो मी. खूप तणाव आला होता. मग चला आता हे सगळं तणावाचं बोलून झालं. यातनं बाहेर कसं पडायचं? यातून बाहेर पडण्यासाठी पहिल्यांदा पाहिजे योग्य मार्गदर्शन. त्याच्याशिवाय हे पॉसिबल नाहीये. त्याच्याशिवाय हे पॉसिबलच नाहीये. मला योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन मिळालं त्यामुळे पुन्हा मी भरारी घेऊ शकलो. आता तुम्हाला सुरुवात करायची आहे.
चला आतापर्यंत सगळं फेल्युअर आहे. परीक्षेला कमी दिवस उरलेत. तर पहिल्यांदा काय करायचंय, की तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे बेसिक तुमचं पक्कं पाहिजे. बेसिक. बरेच जण मला म्हणतात सर, की सर सगळे म्हणतात कन्सेप्च्युअल शिकलं पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजेत. पण हे कन्सेप्ट काय असते मलाच माहीत नाही, अशी मुलं विचारतात. तर मी तुम्हाला सांगू का? ॲक्चुअली माहिती आहे का? म्हणजे ड्राय सेल समजा ही कन्सेप्ट स्टडी करायचं. मग तुम्ही काय करता 10वी पर्यंत, ते तिची प्रश्न उत्तर पाठ करता बरं का. ओके. हे नको आहे. मला ड्राय सेलचं वर्किंग कळालं पाहिजे. ड्राय सेलचं मला कन्स्ट्रक्शन कळालं पाहिजे. मग ड्राय सेलमध्ये कुठले काय वापरले ते मला कळालं पाहिजे. त्यात एनोड कोण आहे, कॅथोड कोण हे माहिती पाहिजे. मग विचारा ना, ही कन्सेप्ट क्लिअर झाली का? कुठलाही प्रश्न विचारा, जमणार मग तुम्हाला. मग मी तुम्हाला सजेस्ट करतोय, की बेसिक चला आपण मॅथ्सचा विचार करूया बरं का. आता मॅथ्सच घेतो बरं का मी. मॅथ्समध्ये मुलं मागे पडतात. आपल्याला त्यांना पुढे आणायचंय. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आलं पाहिजे एक्सपान्शन फॉर्म्युले. एक्सपान्शन फॉर्म्युलेमध्ये सांगा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? जर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्ही ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर सांगितला की फिनिश. नाहीये तो फॉर्म्युला. नाही. किंवा बरीचशी मुलं म्हणतात, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी, ए मायनस बी. नाही, तोही फॉर्म्युला नाहीये. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचे 2 फॉर्म्युले आहेत. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab हा फॉर्म्युला आहे आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab. अरे, कळालं असेल. ह्याचं एक्सपान्शनच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे जे प्लस 2ab होते तेच तिकडून नेलंय मी. बरं याची गरज लागते का? लागते. बरं आता मी पुढचे फॉर्म्युले देत नाहीत. पण ए क्यूब प्लस बी क्यूब अरे इंटिग्रेशन मध्ये याची गरज लागते. एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस बोला ए बी आणि प्लस बी स्क्वेअर. मग तुम्हाला एक्सपान्शनचे फॉर्म्युले आले पाहिजेत. करा ना. जर तुमचा लहान भाऊ 8th स्टँडर्डला असेल, तर त्याला शिकवा. आता तुम्ही म्हणाल, "सर आमचंच होत नाहीये, त्याला कधी शिकवायचं?" बरं जाऊ दे. 8th स्टँडर्डचं पुस्तक डाउनलोड करा. त्यात एक्सपान्शनचे फॉर्म्युले आहेत ते बघा. आणि सांगू का 8वी ला हा पण फॉर्म्युला आहे बरं का. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे. तिथं मला हा फॉर्म्युला पाहिजे, की ए स्क्वेअर मायनस बी हो. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बघा दॅट इक्वल्स टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. शक्यच नाही. ह्या दोन व्हॅल्यू एकत्र येणं शक्य नाहीये. पण मला इक्वल पाहिजे. मग याच्या एक्सपान्शन मध्ये मायनस 2ab येतं. याच्या एक्सपान्शन मध्ये प्लस 2ab येतं. मग मी याला मायनस 4ab करतो ना. सेम फॉर्म्युला टॅन थिटा थेरम मध्ये आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये असा आहे, की M1 मायनस M2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इक्वल्स टू M1 प्लस M2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4M1 M2. ओके. बरं एक काम करूया चला आता. माझ्या एक लक्षात आलंय. मॅथ्स इम्प्रूव्ह कसं करायचंय सेपरेट व्हिडिओ तयार करतो. बघणार ना नक्की सांगा बघू. लवकर तयार करतो. मॅथ्स इम्पोर्टंट आहे पण थांबा. एक्सपान्शनचे फॉर्म्युले समजा मी केले. क्यूब, स्क्वेअर सगळं. त्याच्यानंतर मला ट्रिगोकडे गेलं पाहिजे आणि ट्रिगोमध्ये ह्या ज्या टर्म्स आहेत ना, sin 2x आणि cos 2x या सगळ्यात इम्पोर्टंट आहेत. 1 प्लस sin 2x म्हणजे cos x प्लस sin x ब्रॅकेट स्क्वेअर. 1 मायनस sin 2x cos x मायनस sin x ब्रॅकेट स्क्वेअर. 1 मायनस cos 2x 2 sin स्क्वेअर x. 1 प्लस cos 2x 2 cos स्क्वेअर x. cos 2x 1 मायनस tan स्क्वेअर 1 प्लस tan स्क्वेअर. sin 2x 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x. किती फॉर्म्युले आहेत. मग याला वेळ लागणार पण ट्रिगो केल्याशिवाय तुम्ही डिफरन्शिएशन, इंटिग्रेशनकडे जाऊच नका. पण ठीक आहे, नाही करणार आम्ही. ते ऑप्शनला ठेवणार आहे. पण आम्ही इंजिनिअरिंगला घेणार आहे. अवघड होईल. M1, M2, M3 मध्ये हे परत लागणार आहे. तुम्हाला लक्षात घ्या. हे ट्रिगो लागणारच आहे. मग तुम्हाला सांगू का फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, sin 3x, cos 3x, tan 3x खूप फॉर्म्युले आहेत. मग पहिला ट्रिगो करायचं. मग एकदा का एक्सपान्शनचे फॉर्म्युले केले, एकदा का ट्रिगोचे फॉर्म्युले केले, की त्याच्यानंतर मला लागणार आहेत हे फॉर्म्युले एरिया अँड व्हॉल्यूम. एरिया व्हॉल्यूममध्ये मला स्क्वेअरचा एरिया पाहिजे, रेक्टँगलचा एरिया पाहिजे, सर्कलचा एरिया आला पाहिजे. व्हॉल्यूममध्ये शक्यतो करून सिलेंडरचा पण व्हॉल्यूम मला लागणार, स्फिअरचा व्हॉल्यूम लागणार. हे सारखे फॉर्म्युले लागणार आहेत. मग हे आलं पाहिजे. आणि आता मला सांगा हे तर 8वी, 9वी, 10वी ला झालं होतं ना. मुलं चुकतात इथंच. बरं मग आता एक्सपान्शनचे फॉर्म्युले, ट्रिगोचे फॉर्म्युले, एरिया व्हॉल्यूमचे फॉर्म्युले आले, की त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो कुठला पण टॉपिक घ्या. डिफरन्शिएशन सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आले पाहिजेत. इंटिग्रेशन त्याचे प्रचंड फॉर्म्युले आहेत. अरे कोनिक सेक्शन 11 स्टँडर्ड किती फॉर्म्युले आहेत सांगा बघू. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन मध्ये 4-4 वेगळे फॉर्म्युले आहेत इक्वेशनचे म्हणूया आपण.
म्हणजे खरा प्रकार इथंच आहे. मला ज्या व्यक्तीनं योग्य मार्गदर्शन केलं, त्या व्यक्तीचं वाक्य होतं, की "तुला फॉर्म्युलेच येत नाही, तुला पटकन फॉर्म्युला सांगता येत नाही, तू काय करणार?" मी माझ्या ऑफलाईनच्या प्रत्येक स्टुडंटला सांगतो, की विचारलं की सेकंदात सांगता आलं पाहिजे. विथिन सेकंद तर तुमची तयारी परफेक्ट आहे. शिकवून झालंय ना, मग आलं पाहिजे. मग यासाठी अभ्यासाची लेव्हल तुम्हाला वाढवली पाहिजे लक्षात घ्या. बरं मग आता काय आहे कटू सत्य? की सध्या मुलं अभ्यास करत नाहीयेत, पण त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे. ओके. मग आता हे मी व्हिडिओच्या अगोदर सांगायला पाहिजे होतं. तुम्हालाही तुमच्या मुलाच्या बाबतीत किंवा तुम्हाला स्वतः जर मुलं काही बघत असतील, अभ्यासाविषयी काही प्रश्न असतील, तर माझी टीम आता तयारच आहे. 80 87 31 80 64 या नंबरला WhatsApp मेसेज करा, कॉल करा. जर कोल्हापूरमध्ये भेटणं शक्य होत असेल, तर अगोदर प्रॉपर अपॉइंटमेंट घ्या. मी कोल्हापूरमध्ये सोमवारी असणार आहे. ठरवून माझे दिवस नसतात बरं का. मी कोल्हापूरला आठवड्यातून 1 दिवस जातो मात्र. कॉल करा. ओके, प्रदीप सर तुमचा कॉल विथिन सेकंद उचलतील लक्षात घ्या आणि माझ्याकडेपर्यंत तो मेसेज नक्की पोहोचणार. बरं, मग आता बदल करायचा आपल्याला, की हे बदलून काढायचंय आपल्याला. अभ्यासाला सुरुवात करायची आहे. बरं एवढं थांबा, अजून वेळ घेतो तुमचा. सर खरोखर मुलं अभ्यास करतील का? मग या केसमध्ये मी शेवटी या मुलाचं नाव लिहितोय. रेहानचं. बऱ्याच वेळा मी सांगितलंय बरं का अगोदर, परत सांगतो. एक टिपिकल एक्झाम्पल आहे. हा एका क्लासला रिप्रेझेंट करतो. वर्गाला म्हणतोय बरं का मी, वर्गातल्या मुलांना, की केलं तर होऊ शकतंय. जरा कॉन्फिडन्स दिला तर जोरात अभ्यास होऊ शकतो. सध्या याचा अभ्यास जोरात सुरू आहे. पण परीक्षा होईपर्यंत त्याला सूट देणार नाहीये मी लक्षात घ्या. तुम्हाला पण मी तेच सांगतोय. 9चे 9 दिवस नकोयत. थोडे दिवस केले आणि पुन्हा सोडून दिला असं नकोय. आपल्याला कायमस्वरूपी अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग हा व्हिडिओ मी थांबवतोय. नंबर आहे तुमच्याकडे. कॉल करा, मेसेज करा. ऑल द बेस्ट.